नमस्कार, आपले स्वागत आहे IITIमध्ये. तर रिले म्हणजे काय आपण बघत होतो आणि रिलेचं बेसिक वर्किंग पण आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं. तर आता आपण थोडं रिलेच्या लॉजिकमध्ये घुसणार आहे. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. तर आता पुढच्या लेक्चरमध्ये ह्या लेक्चरमध्ये आपण बघत आहे की रिलेचं काम कसं आहे किंवा रिलेचं लॉजिक नेमकं कसं काम करतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय आहे, आपण रिलेचा कॉईल घेतली होती, बरोबर. तर रिलेची कॉईल काय घेतली होती, ही 24 वोल्टची घेतली होती, बरोबर. आणि हा लॅम्प पण 24 वोल्टचा घेतला होता, बरोबर. तर आता माझा प्रश्न असा आहे तुम्हाला की मला हे 24 वोल्टचा लॅम्प काढून इथं 230 वोल्ट AC चा लॅम्प लावायचा आहे, बरोबर. तर हा 230 वोल्ट AC चा लॅम्प लावायचा असेल तर मला काय करावं लागेल. ठीक आहे. तर हा 230 वोल्ट AC चा लॅम्प मला लावायचा असेल तर मला कॉईल चेंज करावं लागेल का. आता कॉईल आपण काय घेतली होती, 24 वोल्टची घेतली असती, बरोबर. तर ही कॉईल पण 230 वोल्टची घ्यावं लागेल. मग इथं पण 230 वोल्ट सप्लाय द्यावं लागेल, मग माझं काम होईल, असं आहे का. तर असं नाही. हे तुमचं अंडरस्टँडिंग जर असेल तर हे चुकीचं आहे. ठीक आहे. तुमची कॉईल जरी 24 वोल्टची असली तरी तुम्ही त्याच्यावर 230चा लॅम्प ऑन करू शकता. तर कसा ऑन करू शकता, तर हा जो इथं 24 वोल्टचा सप्लाय मी दिला होता, बरोबर, कॉमनला. तर हा काय करणार मी, याच्या जागेवरती फेज आणि न्यूट्रल 230 वोल्ट AC सप्लाय देणार. कशाला, ह्या कॉमनला. आणि हा जो लॅम्प आहे माझा, हा काय आता माझा 230 वोल्टवाला लॅम्प आहे, बरोबर. त्या 230 वोल्टच्या लॅम्पला न्यूट्रल मी काय केलं, डायरेक्ट कनेक्ट करून दिलं. ठीक आहे. आणि फेज जो आहे हा कॉमनला दिला, बरोबर. आता रिलेचं वर्किंग सेम आहे. जर रिलेच्या कॉईलमध्ये सप्लाय नसेल तर काय होणार, कॉमनचा सप्लाय NCला कनेक्ट असतो. जसं माझ्या रिलेच्या कॉईलमध्ये सप्लाय आला, आता हा 230 वोल्ट सप्लाय काय होणार, माझ्या NOला येणार आणि माझा लॅम्प ऑन होऊन घेणार. सिम्पल. ठीक आहे. तर असं काही कंपल्सरी नाही की 24 वोल्टचा आउटपुट मला ऑन करायचं, रिले पण माझा 24 वोल्टचाच पाहिजे. ठीक आहे. तर तुम्ही 24 वोल्टवरती 230चा सप्लाय ऑन करू शकता, 230वरती 24चा करू शकता, 24वर 24 करा, 230वर 230 करा, काही पण कॉम्बिनेशन करू शकता. आता याचा फायदा कुठं होतो, समजा तुमचं PLCचा आउटपुट आहे, हे किती आहे, 24 वोल्ट येत आहे, पण तुम्हाला त्याच्यावरती 230 वोल्टचा कॉन्टॅक्टर ऑन करायचा किंवा XYZ 230 वोल्टचं ऑपरेट करायचं. तर आपण काय करतो, तुमचा जे PLCतून आलेला सप्लाय, बरोबर, तर PLCचा सप्लाय काय करतो, आपण रिलेच्या कॉईलला देतो. म्हणजे PLCचा आउटपुट ऑन झालं की आपण काय करतो, रिलेची कॉईल ऑन करतो आणि याच्या कॉमनमधून 230 वोल्ट सप्लाय करून फिरवतो, बरोबर. तर या पद्धतीने तुम्ही 24 वोल्टवरती 230चा लॅम्प ऑन करू शकता. हा फायदा आहे तुमचा रिले वापरण्याचा. ठीक आहे, कळालं. तर हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे आणि हा पण एक फायदा आहे रिलेचा, बरोबर. आता याच्यामध्ये आपण थोडं लॉजिकमध्ये घुसू. लॉजिकमध्ये म्हणजे काय, आता लॉजिकची भाषा म्हणजे काय, 0 आणि 1. ठीक आहे. तर लॉजिक म्हणजे काय, तुमचं हे इनपुट आहे, इनपुट हे बंद आहे, म्हणजे मी बटन दाबलेलं नाही, म्हणजे ऑफ कंडिशन आहे. ऑफ म्हणजे काय, 0, बरोबर. तेव्हा माझा कॉमनचा पॉईंट काय, हा NCला कनेक्ट राहतो, बरोबर. तेव्हा माझा लॅम्प लागलेला राहील का, नाही. तर माझा आउटपुट पण काय होणार, ऑफ राहणार. आउटपुट लॅम्प झाला म्हणजे जे ऑन होतं आहे त्याला आपण आउटपुट म्हणतो आणि ज्याला आपण ऑन करतो त्याला इनपुट म्हणायचं, बरोबर. तर माझं काय, हे इनपुट ऑफ आहे तर आउटपुट पण ऑफ आहे, म्हणजे इनपुट 0 आहे तर आउटपुट पण 0 आहे. आता माझं इनपुट मी ऑन केलं सपोज, बरोबर, म्हणजे कॉईल बटन दाबलं, हे बटन दाबले काय होणार, कॉईलमध्ये माझ्या सप्लाय येणार, सप्लाय आले की मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार आणि कॉमनचा पॉईंट हा NCचा डिस्कनेक्ट होऊन NOला येणार आणि माझा लॅम्प काय होणार, ऑन होणार, बरोबर. तर ऑन म्हणजे काय, 1 कंडिशन. तेव्हा माझा लॅम्प पण काय होतं आहे, ऑन होतं आहे, ऑन म्हणजे 1, बरोबर. तर याच्यामध्ये सिम्पल काय आहे, माझं इनपुट ऑन आहे, इनपुट ऑफ आहे तर आउटपुट पण ऑफ आहे. इनपुट ऑन झालं तर आउटपुट पण ऑन होतं आहे, बरोबर. तर ही सध्याची कंडिशन आणि सध्याचं सर्किट होतं, बरोबर. पण मला काय करायचं आहे, याच्यामध्ये तुमचं इनपुट ऑन आहे तर आउटपुट बंद असलं पाहिजे, बरोबर. आणि इनपुट बंद असेल तर आउटपुट ऑन झालं पाहिजे, म्हणजे जे इनपुट आहे त्याच्या विरुद्ध माझं आउटपुट पाहिजे, बरोबर. तर त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, त्याच्यासाठी मला काय करता येईल, या सर्किटमध्ये असा काय चेंज केल्यावर तसं होईल. आता तुम्हाला सपोज जर कळालं रिले कसा काम करतो तर तुम्हाला हे सांगता येईल. ठीक आहे. तर याच्यात सिम्पल काय करणार मी, हा NOला जी वायर जोडली होती आउटपुटला ती काढून टाकणार. ठीक आहे. आणि काय करणार, NCला जोडणार. सिम्पल. NC म्हणजे काय, नॉर्मली क्लोज, बरोबर. म्हणजे माझा सप्लाय बंद आहे, रिलेच्या कॉईलमध्ये सप्लाय नाही आहे, बरोबर. आता या कॉईलमध्ये सप्लाय नाही तर काय होणार, माझं इनपुट बंद आहे, म्हणजे कॉमनचा पॉईंट डायरेक्ट NCला कनेक्ट आहे. NC म्हणजे माझा लॅम्प डायरेक्ट
ऑन होऊन जाणार. म्हणजे तुमचं इनपुट 1 आहे तर आउटपुट काय होऊन जाणार, सॉरी इनपुट बंद आहे तर काय होणार, आउटपुट चालू राहणार. आता जसं मी कॉईलमध्ये सप्लाय दिला, रिले ऑन केला तर काय होणार, कॉमनचा पॉईंट एन सीचा डिस्कनेक्ट होतो बरोबर. हा काय होणार, डिस्कनेक्ट होणार आणि एन ओला कनेक्ट होणार. पण आता एन ओला मी काय केलं, काहीच वायर जोडली नाही खाली याच्या, म्हणजे एन सीतून सप्लाय डिस्कनेक्ट झाला. म्हणजे माझा रिले जेव्हा ऑन असेल तेव्हा माझं आउटपुट काय होतं आहे, ऑफ होतं आहे बरोबर. तर हे काय झालं माझं इनपुट, हे झालं माझं आउटपुट. समजा मी इनपुटला नाव दिलं ए, आउटपुटला नाव दिलं सी, ठीक आहे. म्हणजे माझं हे इनपुट आहे ए आणि आउटपुट आहे सी, ठीक आहे. आता इनपुट बंद आहे तर आउटपुट माझं चालू राहत आहे बरोबर, आणि इनपुट चालू केल्यावर आउटपुट बंद राहत आहे. म्हणजे जे इनपुट आहे त्याच्या विरुद्ध माझं आउटपुट आहे, तर याला लॉजिकल भाषेत आपण काय म्हणत असतो, नॉट गेट, ठीक आहे. तुम्ही कॉलेजमध्ये शाळेमध्ये लॉजिक गेट शिकले असतात, ठीक आहे. तर जे माझं इनपुट असतं त्याच्या विरुद्ध तुमचं आउटपुट आहे त्याला म्हणायचं नॉट गेट. तर हे नॉट गेटचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आहे आपल्या इथं, ठीक आहे. तर ह्या बेसिक कॉन्सेप्ट्स अजून रिलेबद्दल होत्या, तर ह्या पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ह्या माहिती असल्यामुळं काय होणार आहे तुमचं, की तुम्हाला लॉजिक डेव्हलप करायला सोपं जाईल रिलेमध्ये, ठीक आहे. समजलं. तर हा बेसिक 2 कॉन्सेप्ट आपण बघितल्या, की तुम्ही कॉमनला काही पण सप्लाय देऊ शकता इथं जो तुमच्या आउटपुटला लागतो, ठीक आहे. तर तुमचं इनपुट जरी 24 व्होल्ट असलं तरी त्याच्यावर 230चा लॅम्प ऑन करू शकता. हा फायदा आहे रिले वापरण्याचा. त्याच्यानंतर दुसरा फायदा काय बघितला, इनपुट बंद असताना पण तुम्ही आउटपुट चालू करू शकता, किंवा इनपुट चालू झाल्यानंतर तुमचं आउटपुट बंद पण राहू शकतं. असं काही नाही की रिले चालू झाल्यावरच लॅम्प चालू होणार, रिले बंद असेल तेव्हाच लॅम्प, त्याचं उलटं पण तुम्ही करू शकता. तर याचं आपल्याला PLCमध्ये, प्रोग्रामिंगमध्ये किंवा हार्डवायरिंगमध्ये, रिले लॉजिकमध्ये भरपूर उपयोग होतो.